पुण्यातील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी काल राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील राज ठाकरेंना जे ते सुपारीबाज असा उल्लेख केला होता। त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आज जर आपण पाहिलं तर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जो आहे तो हल्ला चढवलेला आहे। सध्या अमोल मिटकरी अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत। जोपर्यंत आरोपीला मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक होत नाही, हल्लेखोरांना, तोपर्यंत या ठिकाणाहून जाणार नाही अशी भूमिका जी आहे ती अमोल मिटकरी यांनी घेतलेली आहे। तर ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार असल्याचं जे आहे ते अमोल मिटकरी यांनी सांगितलं। तर आपण बघू शकतो या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये सध्या अमोल मिटकरी या ठिकाणी आहेत। जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका जी आहे ते अमोल मिटकरी यांनी घेतली। आपल्यासोबत स्वतः अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत। अमोल मिटकरींनी गंभीर आरोप केला आहे की स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीनं मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते अमरावतीला गेल्याचा देखील आरोप जो आहे तो अमोल मिटकरी यांनी केला आहे। आपल्यासोबत स्वतः अमोल मिटकरी त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार तुम्ही, ठिय्या आंदोलन मानलेलं काय मागणी? मी आता फिर्याद माझी पूर्ण केलेली आहे। मी सन्माननीय आमचे गोकुल सर आहेत त्यांच्याकडे ती फिर्याद देतोय, जे DYSP आहेत अकोल्याचे, आणि त्यांना विनंती करतोय की अशा प्रकारे जीवघेणा हल्ला जो माझ्या घरावर करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांनी आता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते गुंडे मोकाट तिकडे अमरावतीकडे गेलेत। ती गेल्याची बातमी आम्हाला कळली आणि काही इथल्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची माहिती माझ्याकडे आहे। तसं पत्र मी रीतसर नीलमताई गोरे ज्या उपसभापती आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना देणार। याच्यामध्ये मला असं वाटते पोलिसांनी पारदर्शक कारवाई करावी। जोपर्यंत आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणी ठिय्या आंदोलन कायम ठेवेल। मनसे लोकसभा निवडणुकीमध्ये सोबत होती, तुम्ही असं म्हटलं की अशा पद्धतीनं हल्ले करतायत मनसे, त्या मनसेला जे आहे ते सत्तेतून बाहेर काढलं पाहिजे, लात मारली पाहिजे। साहजिक आहे ना, आता जर ते लोकसभेत विधानसभेत येण्यापूर्वी सत्तेत येण्यापूर्वी जर असे हल्ले करत असतील तर विचार करा। समजा मनसे नावाचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेमध्ये आला आणि मनसेचा मुख्यमंत्री, मनसेचा गृहमंत्री झाला, तर हे तर दलित मुस्लिमांना कापून काढतील, कारण यांचा जो अजेंडा आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा अजेंडा आहे। मग तुम्ही मुसलमान कापायचे, दलित कापायचे, सर्वसाधारण लोक कापायचे, तर आम्हालाच तरी सोडत नाही। बरं, माझी चूक काय? त्यांच्या नेत्यांनी अजितदादांवर शेलक्या भाषेत टीका केल्यानंतर मी त्याचं नाव न घेता जर सुपारी बहादर म्हटलं असेल, यांना झोंबायची गरज नाही, मी नाव घेतलं का राज ठाकरे सुपारी बहादर आहे म्हणून, पण यांनी स्वतःवरती संकट ओढून घेतलं आणि अशा प्रकारे मर्दुमकी गाजवून त्यांना वाटत असेल की आपण पुरुषार्थ केला। तुमच्या मालकाच्या घराचं नाव शिवतीर्थ आहे रे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसऱ्याच्या आई बहिणी त्या कुठल्याही समाजाच्या असतो त्या सुरक्षित राहण्याकरता आपलं पूर्ण जीवन समर्पित केलं। त्या शिवाजी महाराजांचं नाव लिहिण्याचा तुम्हाला नालायकांनो काय अधिकार आहे मला सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही जो वापर करून राजकारण करता। आज जर हा हल्ला माझ्या गाडीवर झाला नसता तर संध्याकाळी ते 7 वाजता सगळे ते त्यांच्याकडं राप्टर तयार होते, त्यांच्याकडे चाकू तयार होते, त्यांच्याकडे ॲसिड बॉम्ब तयार, म्हणजे माजलगावच्या प्रकाशदादा साळुंकेच्या घरावर ज्या पद्धतीनं हल्ला केला तसा हल्ला करण्याचा प्रयत्न माझ्या घरात होता आणि माझ्या घरी लहान लहान लेकरं आहेत। मी तर विनंती केली, मला काही संरक्षणाची गरज नाही, मी आज जगेल उद्या मरेल, मी काम करतोय माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी, जी माझ्या पक्षाची शिकवण आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी भ्याड हल्ला करून एक प्रकारचे नामर्द आहेत हे सिद्ध केलं आहे। आणि माझी विनंती अशी आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी काही अभय दिला असं कळतंय, तसं जर अभय दिला असेल तर त्याच्यावर तात्काळ काय कारवाई पोलीस करते ते मला बघायचं आहे। जोपर्यंत मला न्याय भेटत नाही, मी जरी महायुतीमधला असलो, जोपर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल होऊन मला न्याय भेटत नाही किंवा आरोपी अटक होत नाही, तोपर्यंत मी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करणार। सत्तेतल्या आमदारांना 3-3 तास बसावं लागतं, गृहमंत्रालय तुमच्या फडणवीस आहेत गृहमंत्री, आणि अशा पद्धतीनं न्याय मिळत नाही का? तेच मला मग म्हणजे न सुटलेला प्रश्न आहे माझ्यासमोर। फिर्याद लिहायला मी आता किती वाजले, आता 5:30 वाजले, साधारणपणे 3 वाजतापासून इथे आहे। आता फिर्याद तयार झाली, आता गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया होईल, फक्त आरोपी अटक झाले पाहिजे, म्हणजे एक न्याय भेटला पाहिजे। कसं आहे, हल्ला करणं ही झुंडशाही वेगळी आणि एखाद्यावर जर हल्ला करण्याचा प्रयत्न होत असेल संविधानिक आणि कायद्याच्या मार्गाने आपण न्याय मिळवण्यासाठी बसणं वेगळं। मी हे पाहतोय की माझ्यासारख्याला जर इतका त्रास होते सत्तेतला आमदार ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता, तो फिर जनरल लोगों की क्या बात। शेवटला प्रश्न, संदीप देशपांडे मनसेचे नेते, अभिमान आहे कार्यकर्त्यांचा असं म्हणतात, आमच्या साहेबांवर कोणी टीका कराल तर जशाच तसं उत्तर देऊ असं त्यांनी म्हटलं। तुला तुझ्या साहेबांनी 2 कानाखाली का हाणल्या त्याचं उत्तर दे म्हणा। मागच्या महिन्यामध्ये तू सिगारेट उडून गेल्यानंतर तुझ्या कानाखाली आवाज तुझ्या साहेबांना कळला, त्यावेळेस तुझी अवकात कळली, तुला काय अभिमान असणार आहे? त्याच्यासारखे नासके आम्ही त्या पक्षाचा, मग पक्ष बर्बाद होतोय।
त्याच्यात जर मर्दुमकी असेल तर तो अकोटचाच आहे, त्यांनी यावं आणि एकट्याने मला भेटावं, मग मी दाखवून देईल मी त्याला काय आहे म्हणून. असे टप्परछाप लोक कोणी बोलत राहते. आता गल्ली बोळातल्या टुकार लोकांना उत्तर द्यायचं का? तो जर एवढा मर्द असता तर त्या शिवाजी पार्कवर त्याला लोकांनी चोप दिला ना. इथं तरी माझे सर्वसामान्य कार्यकर्ते होते म्हणून माझ्या केसाला धक्का लागला नाही. पण गुंडेशाहीचा अभिमान असणारे असे लोक सत्तेत आणणं म्हणजे हा महाराष्ट्र विध्वंसाकडे नेणं आहे. बरं झालं ते आत्ताच जनतेला कळून तरी जाईल की हा पक्ष सत्तेत येण्याच्या अगोदर इतका मातला असेल, सत्तेत आल्यानंतर हे काय आगडोंब महाराष्ट्रात माजवतील हे लक्षात घ्या. अमोल मिटकरी होते. अकोल्याच्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये जो आहे तो त्यांनी ठिय्या मांडलेला आहे. जोपर्यंत हल्ला करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून जाणार नाही, या ठिकाणी ठिय्या मांडणार असल्याची भूमिका जी आहे ती अमोल मिटकरींनी घेतलेली आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.